बरोबर आहे ना? 182 डे 182 बरोबर आहे ना? येस और नो? एस चालू करायला सांगा. हा, दिसतंय का क्लिअर? बोर्ड क्लिअर दिसतोय का? येस सर. येस ओके. सर. पहिलं वाक्य, कालचा नंबर काय होता? 31 ना? येस सर. कालचा नंबर काय होता? 31. लिहा. 32 लिहा. ग्रेट कोइन्सिडन्स आहे. 31st 32nd. ओके, चला. चेंज द वॉइस. काय? सिंपल प्रेझेंट. याच्यामधलं निगेटिव्ह सेंटेन्स करतो आपण, आहे ना? मी काल जे दिले होते ना फॉर्म्युले वगैरे, फोटो आलाय मला तुम्हाला. ते फॉर्म्युले तुम्ही कुठे लावायचे? भिंतीवर लावायचे, ज्या ठिकाणी तुम्ही क्लासला बसता. तुमच्या समोर असले पाहिजे सगळे. ठीक आहे? चला. तुम्हाला गरम पाणी दिलं जात नाही. दिलं जात नाही. चला, काय होईल मग? पहिलं सांगा मला, हे वाक्य ऍक्टिव्हचं आहे का पॅसिव्हचं आहे? कसं ओळखायचं? अगोदर याचं काय बनवायचं आपण? पॉझिटिव्ह बनवायचं. बनवायचं पॉझिटिव्ह. काय होईल? पॉझिटिव्ह काय होईल याचं मराठीत बनवा. तुम्हाला गरम पाणी मला गरम दिलं पाणी जातं. दिलं जातं. तुम्हाला गरम गरम पाणी दिलं पाणी जातं. दिलं जात. बरं, आता सांगा ऍक्टिव्ह का पॅसिव्ह? ऍक्टिव्ह का पॅसिव्ह? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह व्हायचंय. हे ऍक्टिव्ह व्हायचं निगेटिव्ह आहे. बरोबर? आपला याचं पॅसिव्ह बनवायचं. मग याचं पॅसिव्ह बनवून त्याचं निगेटिव्ह करायचं. चला, काय होईल याचं पॅसिव्ह? काय होईल सांगा? अरे, ऍक्टिव्ह तर पॅसिव्ह आहे. मी ऍक्टिव्ह म्हणतो पण ऍक्टिव्ह म्हणणार. गणजांनो, पॅसिव्ह. मग तुम्ही का बोलत का नाही? हा, पॅसिव्ह आहे. हा, मग पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायला काय करायला लागलं आपल्याला? यात सब्जेक्ट आहे का? यात सब्जेक्ट आहे का? नो सर. नाहीये. मग सब्जेक्ट आपल्याला काय घ्यायचा? अशा वेळेला जनरली आपण दे म्हणजे ते हा सब्जेक्ट घेतो. बरोबर? मग काय लिहिता येईल? काय लिहिता येईल सांगा? अगोदर मराठी लिहू. सांगा. ते तुम्हाला गरम बोला रे. पाणी. ते तुम्हाला गरम पाणी देतात. गरम पाणी देतात. मग आता याचं काय बनवू आपण? याचं ऍक्टिव्ह बनवू आणि त्याचं पुन्हा निगेटिव्ह बनवू. चला, पॅसिव्ह आपल्याला ऍक्टिव्ह बनवावं लागेल, आहे ना? एम आय राईट? बर, तुम्हाला गरम पाणी दिलं जातं. अगोदर हे बनवू. चला, काय होईल मग सांगा? बघा, ज्याला दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि जे दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट नाहीच आहे. पॅसिव्ह मध्ये सब्जेक्टची कधी कधी अनेक वेळेला म्हणजे सब्जेक्ट नसेल तरी चालतं. ऑब्जेक्ट मात्र महत्वाचा आहे. हे पण ऑब्जेक्ट O1 O2 कोणताही घेतलं चालतंय. आणि देणे मेन वर्ब आहे. देणे मेन वर्ब आहे. सांगा मग. यू, हा, यूच्या पुढे काय येईल? आर. विसरले सगळे? काल एक सुट्टी झाली. गिवन, काय? हॉटच्या ऐवजी आपण म्हणू वार्म. वॉटर. समजतंय का रे? येस ऑर नो? येस सर. पद्धतीने काय होईल? गरम पाणी ऑब्जेक्ट घ्या. गरम पाणी ऑब्जेक्ट घ्या. काय होईल? वॉर्म वॉटर. हा,
अमेझॉन पैकी काय येत रे? इज गिवन बाय यू. टू यू. ए बाय तर दिले तुम्हाला टू यू. बर असं जमलं असेल तुम्हाला अगोदर, मग ते तुम्हाला गरम पाणी देतात. काय होईल रे? दे. हा पुढं काय? गिव यू. काय? वार्म वॉटर. दे गिव यू वार्म वॉटर. समजलं? येस और नो? समजतंय का नाही? येस सर. यस सर. येस. आता तुम्हाला याचं काय करायचंय? पॅसिव्ह बनवायचंय. हे पण बनवून घेऊ. दिलं जातं, दिलं जात नाही. कसं होईल ना मला? यू बोला. आर नॉट नॉट हा गिवन वार्म वॉटर और वार्म याचा निगेटिव्ह बनवा. वॉटर इज नॉट इज गिवन. वॉर्म वॉटर नॉट इज नॉट गिवन गिवन टू यू. टू यू. समजतंय का नाही तुम्हाला? हे दिलेलं वाक्य आहे. कसलं वाक्य आहे? दिलेलं वाक्य आहे. हे वाक्याचं काय केलं आपण? अगोदर पॉझिटिव्ह केलं. पॉझिटिव्ह करून त्याचं ऍक्टिव्ह बनवलं. आता ह्या ऍक्टिव्हचं आपल्याला काय करायचं सांगा? ह्या ऍक्टिव्हचं काय करायचंय? निगेटिव्ह करायचं ना. म्हणजे ह्या निगेटिव्ह पॅसिव्हचा निगेटिव्ह ऍक्टिव्ह होईल. समजतंय का नाही? येस और नो? येस और नो? आपला निगेटिव्ह पॅसिव्हचा निगेटिव्ह ऍक्टिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह पॅसिव्हचं निगेटिव्ह ऍक्टिव्ह बनवायचंय. मात्र आपल्याला काय करावं लागेल? त्याला त्याला काय करावं लागतं आपल्याला? सगळ्यात पहिलं त्याला पॉझिटिव्ह बनवलं, पॉझिटिव्ह पॅसिव्हचं पुन्हा पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह बनवलं. आता या पॉझिटिव्ह ऍक्टिव्हचं काय करायचं? निगेटिव्ह ऍक्टिव्ह करायचं. बरोबर? म्हणजे निगेटिव्ह पॅसिव्हचं निगेटिव्ह ऍक्टिव्ह. समजतंय का नाही? येस और नो? चेंज द व्हॉइस मध्ये काय करायचं? पॅसिव्ह निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्हच ऍक्टिव्ह आलं पाहिजे. मग सांगा मला, इथं निगेटिव्ह बनवायचं काय होईल? ते तुम्हाला गरम पाणी देत नाही. तुम्हाला गरम पाणी देत नाहीत. खऱ्या अर्थानं आपल्याला हे गरजेचं आहे. म्हणजे याचं पॅसिव्ह हे आहे, याचं पॅसिव्ह याचं ऍक्टिव्ह हे आहे आणि याचं पॅसिव्ह हे आहे. पॅसिव्ह दिलेला आहे, आपला इथं ऍक्टिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह बनवायचं आहे. परंतु पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह बनवण्याशिवाय आपल्याला निगेटिव्ह ऍक्टिव्ह बनवणं सोपं जाणार नाही. आता मला सांगा, सिंपल प्रेझेंटचं वाक्य दिसतंय हे, याचं निगेटिव्ह कसं बनवायचं सांगा मला. काय करायचं? काय यूज करायचं? डू नॉट. डू. व्हेरी नाईस. डू नॉट यूज करा. कुठं यूज करायचं? सब्जेक्ट नंतर. सब्जेक्ट कोणता आहे? दे आहे. सांगा मग मला. दे डू नॉट गिव्ह यू They वॉर्म वॉटर. do not give warm water to you. गिव्ह यू. यू लिहिलं नाही तर टू यू तिथे घ्यायला लागली. इथं बघून सांग ना. दे डू नॉट गिव्ह यू. यू इथंच आहे ना, ते पलीकडे घ्यायला बॉम्बला दुसरं घ्यायला लागली. अर्थात ते चुकीचं आहे तू सांगितलेलं. बरोबरच आहे, मात्र इथं आहे ना क्लिअर. दे डू नॉट गिव्ह यू वार्म वॉटर. पॉझिटिव्ह आहे ना, कशाला गडबड करता रे? पॉझिटिव्ह आहे बघून निगेटिव्ह सांगा. कशाला चूक करण्याचा काही चान्स ठेवू नका. चला, 32 नंबर वाक्य झालं. 33. चला, अशा प्रकारचं वाक्य सांगा एखादं. मुले पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य सांगत नाहीत. बर, याचा ऍक्टिव्ह याचा पॉझिटिव्ह करा. याचा पॉझिटिव्ह करा म्हणजे आपलं व्हॉइस समजेल. सांगा. मुले मुले वाक्य मुले पेशीवरची पॅसिव्ह व्हॉइस वाक्य सांगतात. ची वाक्य. व्हेरी गुड. सांगतात. बर, आता मला सांगा, आपण पॉझिटिव्ह लिहिल्यानंतर मग काय करायचं? आता प्रयत्न करायचा की हे ऍक्टिव्ह आहे का पॉझिटिव्ह ओळखण्याचा. काय सांगा मला, ऍक्टिव्ह का पॉझिटिव्ह आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस. बरं, हे ऍक्टिव्ह ओरिजिनल मध्ये कसं आहे? निगेटिव्ह आहे. याचा अर्थ आपला पॅसिव्ह पण निगेटिव्ह पाहिजे ना.
मग पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह बनवलं आणि ते पॉझिटिव्ह ऍक्टिव्हचं पॉझिटिव्ह पॅसिव्ह बनवायचं, पॉझिटिव्ह पॅसिव्हचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनवायचं, म्हणजे काय, सॉरी काय, निगेटिव्ह पॅसिव्ह बनवायचं. बघा, निगेटिव्ह ऍक्टिव्हचं आपण पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह बनवलं, वाक्य ओळखलं आणि वाक्य बनवलं. त्यावरून आपल्याला जे हे तर दिलेलं असते, हे बाय डिफॉल्ट तुम्हाला दिलेलं असेल, मात्र ओळखण्यासाठी आपण काय केलं बघा, आता हे ओरिजिनल तुम्हाला दिलेलं आहे. चला हे वाक्य सांगा, मग ते दिलेलं आहे ते वाक्य सांगा. स्टुडंट, बोला रे, स्टुडंट बोला. टेल सांगा रे, गदाधर. टेल काय सांगतात? पॅसिव्ह पॅसिव्ह वॉइस वॉइस सेंटेन्स. सेंटेन्सेस. बर, हो सॉरी सॉरी, वाक्य सांगत नाहीत ना, मग काय होईल? सांगत नाहीत ना, काय होईल डू नॉट. सांगा? डू नॉट टेल. मग ह्याचं पॉझिटिव्ह कसं बनवायचं? डू नॉट काढून टाकायचं. सांगा मग. स्टुडंट सांगा रे. पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स. पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस. ओके, बर पुढं. पुढं आता काय करायचं आपल्याला? ह्याचं पॅसिव्ह बनवून त्याचं निगेटिव्ह केलं की तुम्हाला निगेटिव्ह ऍक्टिव्हचं निगेटिव्ह पॅसिव्ह मिळेल. येस ऑर नो? येस ऑर नो? मेथड लक्षात येते का तुमच्या? पद्धत लक्षात येते का नाही? येस ऑर नो? आता Yes, याचं sir. पॅसिव्ह सांगा. Yes, sir. पॅसिव्ह सांगा, याचं पॅसिव्ह सांगा. आता मुले पॅसिव्ह वॉइसची वाक्य सांगतात. बर, याच्यामध्ये मुले काय आहे? मुले काय आहे? सब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे? पॅसिव्ह Passive. वॉइसची वाक्य. पॅसिव्ह वॉइस नाही, पॅसिव्ह वॉइसची वाक्य जे सांगतात ते ऑब्जेक्ट आहे. काय सांगतात? तर पॅसिव्ह वॉइसची वाक्य. आणि सांगणे काय आहे? वर्ब आहे. बरोबर. बर, मग आता सांगा, चला चला करायचं पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह आहे ना, पॅसिव्ह करा. कसं होईल सांगा? मराठी सांगा अगोदर, मराठी सांगा रे, विसरले सगळे. पॅसिव्ह सांगा. द्वारे सांगितले जातात. करेक्ट. वाक्य मुलांद्वारे सांगितली जातात. हे बघा, हे मराठीमध्ये लिहिलंय ना, हे तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं नाही, मात्र मराठीमध्ये हे समजून घ्यायचंय. आता इथं इमॅजिन करायचंय, ते इमॅजिनेशनचं मी तुम्हाला इथं लिहितोय मराठीमध्ये. ठीक आहे? हा, पॅसिव्ह वॉइसची वाक्य मुलांद्वारे सांगितली जातात. ओके फाईन. काय होईल मग सांगा मला हे वाक्याचं इंग्लिश मध्ये? हा, पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस. हा, बोला रे. आर टोल्ड बाय स्टुडंट. येस ऑर नो? आता Yes, sir. याचं निगेटिव्ह बनवलं की तुम्हाला या निगेटिव्ह ऍक्टिव्हचं निगेटिव्ह पॅसिव्ह भेटून जाईल. येस ऑर नो? Yes, sir. सांगा मग. पॅसिव्ह वॉइसची वाक्य मुलांद्वारे सांगितली जात नाहीत. बघा, मुले पॅसिव्ह वॉइसची वाक्य सांगत नाहीत आणि त्याचं निगेटिव्ह काय होईल? निगेटिव्ह पॅसिव्ह. पॅसिव्ह वॉइसची वाक्य मुलांद्वारे सांगितली जात नाहीत. सांगा मग याचं निगेटिव्ह काय होईल? पॅसिव्ह वॉइस, Voice. बोला रे. Passive voice sentences. सेंटेन्सेस आर Not नॉट told टोल्ड बाय sentences. स्टुडंट और बाय स्टुडंट और बाय द स्टुडंट. समजतंय का नाही? म्हणजे या ऍक्टिव्हचं करेक्ट पॅसिव्ह काय होईल? निगेटिव्ह ऍक्टिव्हचं निगेटिव्ह पॅसिव्ह, हे असं. मात्र आपण या मार्गे आलोय, लक्षात घ्या. या मार्गे आपण आलोय, हा मधला मार्ग आहे. ठीक आहे? मधले 2 क्वेश्चन आहेत. पात्रूड ते वालवड मध्ये काय काय तरी राळे सांगवी पाटसंगी. बरोबर आहे का? हे मधले सेकंड आहेत.
इथून या स्टेशनला पोहोचायचं म्हणल्यास हे मध्ये 2 स्टेशन लागतात. लक्षात येते का? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. येस ऑर नो? ओके. बघा, वालवड घोम हे चिंचपूर आहे आणि हे काय रे, चिंचपूर फाटा, आस्था फाटा. बरोबर आहे की नाही? ए माझा इयरफोन कुठं चालला रे? हा. गॉट इट? क्लिअर अप टू दिस? चला पुढचं एखादं वाक्य सांगा बरं. पुढचं एखादं वाक्य सांगा. ज्यांना समजतंय ते माझ्या बरोबर लिहू शकतात. नाही समजत तर थांबून लिहा. चला पुढचं वाक्य सांगा एखादं. सांगा असं एखादं वाक्य. हा. सांगा लवकर. बोला रे. सर्व मुले, आपण सर्व लोक म्हणू. सर्व लोक नियम पाळत नाहीत. सर्व लोक नियम पाळत नाहीत. बरं, तुम्हाला एक अभिप्राय सांगतो. आता जे पालक आले होते त्यांनी सांगितलं त्यांची मुलगी होती BBA ला. BBA, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. माईक ठीक करतो. हा, काय, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. बर, तर त्यांनी सांगितलं की त्या टीचरने विचारलं, त्यांच्या मुलीला स्पीच डिलिव्हर करायला सांगितलं, प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आणि शी कुड प्रेझेंट द टॉपिक इन प्रॉपर इंग्लिश. बऱ्यापैकी इंग्लिश मध्ये ते तिचा टॉपिक प्रेझेंट करू शकली. तर त्यांना त्या पालक सांगत होते, मुद्दाम तुम्हाला सांगतोय, आताची ताजी गोष्ट आहे 10 मिनिटापूर्वीची. मी टेम्परेचर कमी केलं. ओके. त्याने सांगितलं की टीचर म्हणाले की तू 3-3.5 महिन्यापूर्वी इंग्लिश बोलू शकत नव्हतीस आणि 3.5 महिन्यामध्ये एवढं व्यवस्थित बोलू शकतेस, विश्वास बसत नाही. आज त्या पालकांचं म्हणणं आलं. तात्पर्य मला सांगायचं काय, इफ यू स्टडी प्रॉपरली यू विल नेव्हर बी डिफिटेड. यू विल नेव्हर बी डिफिटेड हे पॅसिव्ह आहे. चला, तुम्ही कधीच डिफीट केले जाऊ शकत नाहीत, केलं जाणार नाही. चला, तुम्हाला डिफीट केलं जाणार नाही असं अर्थ आहे. सर्व लोक नियम पाळत नाहीत. चला, बर, हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे समजण्यासाठी काय करायचं आपल्याला, अगोदर पॉझिटिव्ह बनवायचं. सांगा काय होईल पॉझिटिव्ह. सर्व लोक नियम पाळतात. बघा आता हे वाक्य तुम्हाला ओरिजिनल दिलेलं आहे. ऑल पीपल सांगा मला. ऑल पीपल. बरं, हे पॉझिटिव्ह का बनवलं आपण, हे ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे समजण्यासाठी आपण पॉझिटिव्ह बनवलंय. ऑल पीपल सांगा. फॉलो द लिहा. द नसल्यामुळे थोडस वेगळं वाटतंय. द रूल्स म्हणा. चला सांगा, ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. Active voice. ऍक्टिव्ह आहे. ऑफकोर्स, म्हणजे हे दोन्ही ऍक्टिव्हच आहे कारण याच हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. आता आपल्याला बनवायचं काय, याचं पॅसिव्ह बनवायचंय. म्हणजे काय करायचं आपल्याला, याचं पॅसिव्ह बनवून त्याचं निगेटिव्ह बनवायचं. चला, कसं बनवायचं पॅसिव्ह सांगा. बरं, पॅसिव्ह बनवताना आपल्याला काय काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे. सर्व लोक काय आहे, सब्जेक्ट आहे. काय पाळतात, नियम. नियम ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट आहे. आणि पाळणे काय आहे, वर्ब आहे. चला मग सांगा मला,
बर इथं बघू आपण ऑल पीपल सब्जेक्ट फॉलो काय वर्ब आणि द रूल्स ऑब्जेक्ट. चला घ्या ऑब्जेक्ट अगोदर. चला मराठीत लिहिण्याची गरज नाही. सांगा सांगा रे पॅसिव्ह व्हॉइस. नियम द सर्व लोक रूल्स बोला रे. द रूल्स. The rules are followed by all people. व्हेरी नाईस. फॉलोड बाय ऑल पीपल. बरोबर. आता या निगेटिव्हचं आपल्याला निगेटिव्ह पॅसिव्ह बनवायचंय. हे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह पॅसिव्ह झालं आणि पॉझिटिव्ह पॅसिव्हचं निगेटिव्ह केलं की काय होईल मग निगेटिव्ह ऍक्टिव्हचं निगेटिव्ह पॅसिव्ह हा आपला रिझल्ट लागून जाईल. चला ह्याचा निगेटिव्ह बनता येईल का येस ऑर नो. बनवा मग बनवा. The followed rules are not followed by all. बाय ऑल पीपल. खऱ्या अर्थानं तुम्हाला हे वाक्य बघून डायरेक्ट हे येणं अपेक्षित आहे. मात्र जोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल. जसं की तुम्हाला सांगितलं की 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा किती 21 आणि 7 4 जा 28. मात्र जोपर्यंत आपला 7 4 जा डायरेक्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करावं लागतं 7चा टेबल आपल्याला नेहमीच बोलावा लागतो. फॉर एक्झाम्पल आज थोडीशी वेगळी टेस्ट घेऊ. पालक विद्यार्थी सगळेच आजूबाजूचे सगळे याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. चला चालू करायचं. नवीन गोष्ट आहे चालू करू का. आर यू ऑल रेडी. विद्यार्थी पालक. चला एक भगवद्गीतामध्ये खूप चांगला श्लोक आलेला आहे. जस्ट मला बघायचं की काय लोक याच्यावर पण लक्ष देतात की नाही. काय श्लोक आहे सांगतो मी. ऐकला असेल अनेक लोकांनी महाभारत बघितलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आणि पुढं काय पूर्ण करा. कोण कोण करताय बघू. मी नाव लिहू कोण पूर्ण करीन त्याचं. बघा मी इथं नाव लिहिलंय. सांगा करा बरं पूर्ण कोण करताय का. हा बोला करते कोणी. खूप सुंदर श्लोक आहे. कोणी करताय. इज देयर एनीबडी. गाड्यावर मात्र मोठ्या अक्षरात देणार होय हिंदूच. हा आणि बेसिक गोष्ट किती लोकांच्या घरी आहे. एखादे पालक चला असू द्या अंधारात पण मला ऐकायला येतंय. इज देयर एनी पॅरेंट. नाही माझा चष्मा चमकते बघा. लाईट येईल अशी अपेक्षा करू आपण. चला कोणीच नाही का. हा लाईट नसलं तुम्ही मला नसतं तुम्ही कॉपी करताय. इज देयर एनीबडी. हा आहे का. लाईटच नाही काय करणार. मॅडम टॉर्च टॉर्च द्या. टॉर्च टॉर्च टॉर्च. सांगा रे कोणी आहे का. सांगा मी सांगू. मी सांगू का. मी सांगू का. हा बरं ठीक आहे यायला पाहिजे असू द्या. हा चला मी पण नाही सांगत तर सांगू. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. पुढं काय. पुढं काय एखादा शब्द सांगा.
अभ्युत्थानम अधर्मस्य, अभ्युत्थानम अधर्मस्य, पुढं काय, तदात्मानं सृजाम्यहम, बरोबर, उच्चार माझे योग्य नाही येणार. पुढं काय म्हणते बघा, याचं बटन बंद करा. पुढं काय म्हणतंय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, पुढं काय, शेवटच्या अर्धा श्लोक आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय समजलं, मुद्दाम सांगतोय, लक्ष असलं पाहिजे, है ना. जेव्हा जेव्हा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्मावर काय येतं, धर्मावर काय ग्लानी येते, हानी होते, ह्रास होतो, ग्लानिर्भवती होते, भारत, हे भारतवंशजा, कोण, आपण, आपलं सांगतंय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, म्हणजे आपण सगळे अर्जुन आहोत या ठिकाणी. अर्जुनाचं निमित्त आहे, आपल्या सगळ्याला सांगतायत. तेव्हा जेव्हा काय होते, धर्माची हानी म्हणजे काय, नियम पाळले जात नाही, खरं बोलत नाही, होमो करत नाही, चहा जास्त पितात, आगाऊपणा करतात, बोंबलत बसतात, लवकर झोपत नाहीत, लवकर उठत नाहीत, पाप करतात, चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात. असं जेव्हा जेव्हा हानी होते चांगल्या गोष्टींची, म्हणजे धर्माची, धर्म म्हणजे चांगल्या गोष्टी, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई नाहीये, हा अर्थ देवाला अपेक्षित नव्हता, नाही पण आहे. म्हणून हे खऱ्या अर्थानं तुम्ही आपण जो धर्म म्हणतो त्या सर्व धर्मांना लागू होत आहे, बरोबर नाही. आणि पुढे काय म्हणतंय, तदात्मानं, बरं, अभ्युत्थानम अधर्मस्य, आणि अभ्युत्थान जेव्हा जेव्हा अधर्माचा वर्चस्व वाढतं, धर्माची हानी होते आणि अधर्माचं वर्चस्व वाढतं, तदा आत्मानम, तेव्हा त्यावेळेला, मी अहम शेवटी आहे, स्वतः मी काय करतो, सृजाम्यहम, सृजम काय करतो, मी जन्म घेतो. पुढे म्हणतंय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आणि हे क्लिअर आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा सज्जनांवर अशा वेळेला सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, चांगल्या गोष्टींचा, चांगल्या गोष्टी करणाऱ्या लोकांचा, अशा अनेक गोष्टी आल्या, हे विस्तृत असं विवेचन आहे, यांचा उद्धार करण्यासाठी व दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचं, मूर्ख लोकांचं, चुकांचं, भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी, चुकांवर योग्य गोष्टींचा योग्य गोष्टींचा अयोग्य गोष्टीवर विजय प्राप्त करवण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे ह्या सगळ्या नियमितपणे चालणाऱ्या गोष्टी चालवण्यासाठी काय म्हणताय, संभवामी युगे, पुन्हा पुन्हा मी काय करतो, अवतरित होतो. मात्र इथं भगवान अवतरित होतात का, नाही. तर त्यांना सांगायचं की तुमच्यामध्ये मी तुम्हाला जागृत करतो चांगल्या गोष्टी करवण्यासाठी, आणि तेव्हा जे तुम्हाला मन सांगत असतं की हे चुकीचं आहे, बरोबर नाहीये, तर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये, तुमच्या मार्फत मीच तुमच्यासाठी काम करतो. विस्तृत विवेचन आहे. बाय द वे, चला, मी का सांगितलं हे, लोक नियम पाळत नाहीत, याच्यावरून मला ते मुद्दाम आठवलं. अर्थात हे खूप महत्वाचं असल्यामुळे मी याची खास तयारी केलेली होती. अचानक होऊ शकत नाही काहीच, आहे ना. बाय द वे, हे मला फक्त बघायचं होतं की काय लोकांचं लक्ष आहे का नाही गीतेवर. तर हा खूप बेसिक श्लोक आहे, सहसा प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. बाय द वे, चला कम बॅक. बर, आपल्या 3च वाक्य झाले. पुढेचा होमवर्क आहे 34 सेंटेन्स रिपीट करायचे. होमवर्क समजला का, येस ऑर नो? येस सर. 34 सेंटेन्सेस रिपीट करायचे. होमवर्क समजला का नाही, येस ऑर नो? येस सर. ऑल राईट, थँक्यू सो मच, चालू आहे पॉज. येस सर. We'll be happy. We will have Yes, pause. We will sir. have नहीं. We will have pause. Okay, bye bye. We will have pause.